नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 करिता आपण अतिशय महत्त्वाच्या 10 संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. तर या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं आहे आणि या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयाचे जेवढे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानुसार शिपाई आणि लिपिक दोन्ही पदाच्या आपण संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. याच्यामध्ये अतिशय डिटेलमध्ये आणि महत्त्वाचे IMP प्रश्न आपण ऍड केलेले आहेत, जेणेकरून संपूर्ण पेपरचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला या संभाव्य प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाने समजून येणार आहे. यातील बहुतेक प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता असणार आहे, कारण सर्व प्रश्न आपण महत्त्वाचे IMP इथं घेतलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या 10 संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. बघा, ही 2 नंबरची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे, त्यानंतर इथं 3 नंबरची तुम्ही बघू शकता, त्यानंतर ही 4 नंबरची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यानंतर पुढे बघा अशा प्रकारची ही 5 नंबरची, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ही 6 नंबरची प्रश्नपत्रिका आहे, पुढे बघा 7 नंबरची आपल्याला बघण्यासाठी भेटेल, पुढे 8 नंबरची आणि ही 9 नंबरची आणि पुढे आपल्याला 10 नंबरची प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, सर्व संभाव्य प्रश्नपत्रिकांचं स्वरूप सारखंच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, अभ्यासक्रमानुसार आपण तयार केलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे मित्रांनो बघा. आता हा आपल्याला लिपिक पदाचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावर 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. बँकिंग सहकार्य याच्यावरती 15 प्रश्न, GK GS करंट अफेअर इंग्लिश लँग्वेज याच्यावरती 15 प्रश्न, मॅथवरती गणितावरती 20 प्रश्न, त्याच्यानंतर कम्प्युटर म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती तुम्हाला 15 प्रश्न, रिझनिंग वरती 10 प्रश्न. तर याच स्वरूपानुसार याच अभ्यासक्रमानुसार आपण टोटल जर म्हटलं तर लिपिक या पदाच्या आपल्याला 8 ते 9 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि शिपाई पदाच्या 1 ते 2 प्रश्नपत्रिका आपण इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, शिपाई पदाचा हा अभ्यास आहे मित्रांनो. आपल्याला इंग्लिश लँग्वेज वरती प्रश्न विचारले जाणार आहेत, मराठी लँग्वेज वरती 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्ह्याचा आपल्याला भूगोल आणि इतिहास याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर हेही आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. याच्यावरती 20 प्रश्न, मॅथ वरती 20 प्रश्न, बँकिंग सहकारवरती आपल्याला 10 प्रश्न आणि रिझनिंग, ठीक आहे, बुद्धिमत्तावरती 20 प्रश्न, अशा प्रकारचा शिपाई पदाचा अभ्यासक्रम आहे. तर लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांच्या आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. थोडक्यात जर दाखवायचं म्हटलं तर स्वरूप कसं असणार आहे, सर्व ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्या टायपिंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. जसं की थोडंसं इथं बघा, थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी इथं मदत होईल. या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. जसं की ही 9 नंबरची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे लिपिक या पदाची. ठीक आहे, तर आपल्याला जे पहिले जसं की आपल्याला 15 प्रश्न कशावरती विचारले जाणार आहेत मित्रांनो, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, तर तेच आपल्याला हे 15 प्रश्न पहिले सोडवण्यासाठी बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, खाली आल्यानंतर बघा थोडंसं पेज खाली घेतो. ठीक आहे, 15 प्रश्नापासून पुढे जर म्हटलं तर बघा कोणता आपला विषय सुरू होतो मित्रांनो, इथं बँकिंग व सहकार. ठीक आहे, तर याचे आपल्याला पुन्हा 15 प्रश्न बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं खाली घेतो बघा. आता इथून पुढे जर म्हटलं तर GK GS करंट अफेअर इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न सुरू होतात. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे घेतल्यानंतर मॅथ रिझनिंग, त्याच्यानंतर आपल्याला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा हे मॅथ रिझनिंग झाल्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान झाल्यानंतर शेवटला रिझनिंग आपल्याला बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे, तर अभ्यासक्रमानुसार जो आपल्याला पॅटर्न दिला त्याच्यानुसार आपल्याला ही संभाव्य प्रश्नपत्रिका आपण ह्या तयार केलेल्या आहेत मित्रांनो. शेवटी जर म्हटलं तर पुढे आल्यानंतर तुम्हाला आन्सर की बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, सर्व जी प्रश्नपत्रिका आहे त्याची आन्सर की या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. थोडंसं खाली आल्यानंतर बघा आपली नोट्स बद्दल माहिती आहे आणि संभाव्य प्रश्नपत्रिकांबद्दल माहिती आहे. थोडंसं खाली घेतल्यानंतर त्याच PDF मध्ये बघा आपल्याला संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे गणित व बुद्धिमत्ताचं, ठीक आहे, ते सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे या स्वरूपामध्ये. जसं की 46 पासून तर आपल्याला 65 पर्यंत. ठीक आहे, 65 पर्यंत आपले इथं मॅथचे प्रश्न इथं सुरू होतात. तर आपल्याला जो प्रश्न दिलाय त्याचे पर्याय, त्याच्यानंतर कोणतं सूत्र वापरलं, त्याच्यानंतर आपल्याला हे सोडवलं कसं, स्टेप बाय स्टेप हे सर्व सोडून दाखवलं, सर्व स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. जो पण प्रश्न गणित बुद्धिमत्ताचा असेल त्याचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, डेमो प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असेल एक डेमो प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी, तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा, तिथे तुम्हाला इथं डेमो प्रश्नपत्रिका इथे दिलेली आहे, तिथून तुम्ही संभाव्य डेमो प्रश्नपत्रिका सोडवू शकते मित्रांनो. तुम्हाला कसं स्वरूप आहे ते समजण्यासाठी तिथं मदत होणार आहे. ठीक आहे, तर इथं थोडंसं बघा खाली घेतल्यानंतर हे मॅथचे प्रश्न आहेत, आपल्याला गणिताचे प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा इथं बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण. ठीक आहे, इथून पुढे बघा रिझनिंग. ठीक आहे, बुद्धिमत्ताचं इथून खाली आपल्याला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण अतिशय डिटेलमध्ये टायपिंग स्वरूपामध्ये असणार आहे मित्रांनो. कोणताही प्रश्न कसाही असला, जर
उत्तर कसं आलं ते तुम्हाला समजत नसेल तर स्पष्टीकरण बघून तुम्ही लगेच त्याचं उत्तर कसं आलं ते समजून घेऊ शकता मित्रांनो. डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशा प्रकारच्या आपण 9 संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. 9 ते 10 प्रश्नपत्रिका तयार केल्यात मित्रांनो. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर आतापर्यंत 9 ऑलरेडी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आजच्या आज. आणि याच्यामध्ये शक्यता आपला टार्गेट आहे 10 प्लस देण्याचं, परंतु तुम्हाला सांगतो 10 प्रश्नपत्रिका 100% तुम्हाला इथं दिल्या जातील. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर लिपिक शिपाई, इथे ही शिपाईची प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यानंतर इथे एक ही शिपाईची प्रश्नपत्रिका आहेत. बाकीच्या जर म्हटलं तर लिपिक या पदाच्या या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो. सर्व काही या पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला टायपिंग स्वरूपामध्ये अशा स्वरूपामध्ये या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. एकत्रित जर म्हटलं तर या संभाव्य प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजून आलं असेल आपण कसं ठेवलेलं मित्रांनो. सर्वप्रथम इथं प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले आहेत मित्रांनो बघा. तर या स्वरूपामध्ये ही प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला भेटेल. सर्वप्रथम तुम्हाला टोटल 90 प्रश्न आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसारच त्या लेवलनुसार आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. हे तुम्हाला सर्वप्रथम सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर शेवटला तुम्हाला आन्सर की बघण्यासाठी भेटेल. आन्सर कीच्या खाली आल्यानंतर गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण तुम्हाला भेटेल. ठीक आहे. तर चला आता या संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. त्याच्यानंतर अजून काय महत्त्वाच्या ऑफर आहे त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर बघा आपल्याला पेपर होईपर्यंत 9 ते 10 प्रश्नपत्रिका मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर पेपर होईपर्यंत म्हटलं होतं म्हणजे काल देखील उद्या देखील तुम्हाला 1-2 प्रश्नपत्रिका देणार होतो आणि 5 ते 6 म्हटलेलं होतं मित्रांनो. परंतु विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला आला. विद्यार्थी म्हणत होते की आम्हाला जास्तीत जास्त संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी द्या. तर विद्यार्थ्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण त्या प्रश्नपत्रिका 5 ते 6 वरतून वाढून 9 ते 10 इथं उपलब्ध करून देण्याचा टार्गेट केला होता. तर ऑलरेडी आज 10 प्रश्नपत्रिका इथं पूर्ण झाल्यात मित्रांनो, सोडवण्यासाठी तुम्हाला दिल्या गेल्या आहेत. याच्यामध्ये लिपिकच्या 7-8 आहेत आणि शिपाईच्या 2-3 आहेत. ठीक आहे. या स्वरूपामध्ये. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला त्याच्याबद्दल इथं आपल्याला काय त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, कोणता अभ्यासक्रम आपण ऍड केलेला आहे, शिपाई आणि लिपिक पदाचा त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय असणार आहे संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे सर्व लगेच भेटेल. ठीक आहे. व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील आणि याच्यामध्ये 9 ते 10 प्रश्नपत्रिका असतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर चला डायरेक्टली जॉईन कसं करायचं याच्याबद्दल आता माहिती देतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा इथं आपल्याला एक तर जर म्हटलं तर जॉईन करण्यासाठी इथं 2 ऑप्शन आहेत मित्रांनो. बघा आता आपल्याला इथं जर म्हटलं तर क्यूआरचा ऑप्शन आहे. तुम्ही डायरेक्टली हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता आणि इथे 2 नंबर दिलेले आहेत. एक दिलाय 96 65 18 17 69 आणि एक दिलेला आहे 91 39 64 31 99. तुम्ही कोणत्याही नंबरवरती, ठीक आहे, या दोनपैकी कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरच्या व्हॉट्सअपवरती पेमेंट केल्यानंतर कोणत्याही नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट किती ठेवलेलं आपण 69 रुपीज. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं 10 ते 11 संभाव्य प्रश्नपत्रिका मी देणार आहे. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये ऑलरेडी आता 9 ते 10 झाल्यात तर लगेच तुम्हाला भेटून जातील. अजून 1-2 तयार केल्या तर त्या देखील त्याच्यामध्येच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. अदरवाईज जर म्हटलं तर पेमेंट करण्यासाठी इथं 2 क्यूआर दिलेले आहेत मित्रांनो. बघा कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू शकता तुम्ही पेमेंट करायचं या क्यूआर वरती आणि या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये आपण इथं मिळवण्याची इथं जी आहे आपली पद्धत ठेवलेली आहे मित्रांनो. किंमत असणार आहे 69 रुपीज. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये तर एक तर तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा हे जे 2 नंबर दिलेत हे दोन्ही नंबर आपल्याला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमला आहेत मित्रांनो. ऑनलाईन पेमेंटसाठी देखील हे दोन्ही नंबर चालू आहेत आणि त्याच सोबत व्हॉट्सअपसाठी देखील हे दोन्ही नंबर चालू आहेत. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, क्यूआर कोडवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये झालेल्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या लगेच भेटून जातील मित्रांनो व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये. ठीक आहे. या स्वरूपामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही इतर जिल्ह्यांचा अभ्यास करत असाल तर त्याच्यासाठी आता जर म्हटलं तर आता लातूरसाठी एवढा वेळ नाहीये. ठीक आहे. ऑलरेडी लातूरला आता फक्त 1-2 दिवसाचा कालावधी आहे. परंतु जर म्हटलं तर इतर जिल्ह्यांची तुम्ही तयारी करत असाल तर याच्यामध्येच तुम्हाला एक ऑफर देतो मित्रांनो. तर बघा आपण स्पेशल जिल्हा बँकेसाठी नोट्स उपलब्ध करून देतो मित्रांनो. याची सर्वांची एकत्रित प्राइस ठेवली होती आपण 229. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मागील झालेल्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस 7 ते 8 विषयाच्या डिटेलमध्ये आयएमपी प्रश्नासोबत नोट्स उपलब्ध करून देत होतो. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी जीके, संगणक, माहिती तंत्रज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, बँकिंग, सहकार या सर्व 7 ते 8 विषयांचा समावेश होता. ठीक आहे. प्लस 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या उत्तरासोबत तुम्हाला आपण उपलब्ध करून देत होतो. जर तुम्हाला या पाहिजे असेल तर याची हीच पेमेंट फी असणार आहे 229. परंतु याच्यामध्ये या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, ठीक आहे, या टोटल संभाव्य प्रश्नपत्रिका आपल्या ज्या 10-11 प्रश्नपत्रिका होतील त्या देखील तुम्हाला या नोट्समध्ये फ्रीमध्ये दिल्या जातील मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल डिटेलमध्ये दुसऱ्या इतर जिल्हा बँकेचा अभ्यास करण्यासाठी तर डायरेक्टली तुम्ही हे पेमेंट करू शकता 229चं आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या सर्व ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील भेटतील आणि या 90 पेक्षा जास्त झालेल्या मागील जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका देखील भेटतील
भेटतील आणि बाकी सर्व विषयांच्या नोट्स देखील तुम्हाला याच्यामध्ये याच किमतीमध्ये दिल्या जातील. आणि फक्त जर तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका घ्यायची असेल तर संभाव्य प्रश्नपत्रिका घेण्यासाठी हीच प्रोसेस असणार आहे. हे दोन्ही QR दिले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर हे तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा या दोन्ही नंबरवरती कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सेंड केल्या जातील आणि स्पेशल लातूर जिल्ह्यासाठी आपण या तयार केलेल्या आहेत. सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे मित्रांनो. फॉर्मॅट देखील आपण सांगितलं, कशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत हे देखील तुम्हाला सांगितलं मित्रांनो. स्पष्टीकरण कसं दिलंय, कशाचं दिलंय हे देखील सांगितलं. आन्सर की वगैरे कुठे भेटते ते देखील तुम्हाला सर्व काही सांगितलं, ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये या सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय, ज्या की तुम्ही इथं बघू शकता. ही 5 नंबरची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे. थोडीशी झूम आउट करतो, ठीक आहे. तर बघा या स्वरूपामध्ये, ठीक आहे. तर ही प्रश्नपत्रिका देखील त्या स्वरूपामध्ये असेल बघा. टोटल सर्व प्रश्न, त्याच्यानंतर जर म्हटलं तर बघा आपल्याला आन्सर की दिली आहे, ठीक आहे. आन्सर की झाल्यानंतर पुढे बघा आपल्याला लास्टला जर म्हटलं तर सर्व स्पष्टीकरण दिले गणित बुद्धिमत्तेचं. अजून एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिपाईची जी संभाव्य प्रश्नपत्रिका. आता लिपिक पदाच्या थोड्या जास्त आहेत तर शिपाईच्या कमी आहेत मित्रांनो. तर 8 नंबरची संभाव्य प्रश्नपत्रिका ही शिपाईसाठी मित्रांनो, इथे नाव तुम्हाला दिलेलं असतं, ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला शिपाई पदाच्या याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर जिल्ह्याच्या माहितीवरती जे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते देखील आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो, बघू शकता या स्वरूपामध्ये, ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये जिल्ह्याच्या माहिती आधारावरती जे पण प्रश्न असतील ते देखील आपण इथे संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये मिळवू शकता आणि बाकी जो अभ्यासक्रम आहे तेवढेच प्रश्न तुम्हाला भेटून जातील. आणि अजून एक तुम्हाला याच्यामध्ये ऑफरमध्ये मी देतो मित्रांनो, मग आपण जिल्ह्याच्या माहितीवरती एक PDF तयार केलं होतं. तर बघा हे जिल्ह्याच्या माहितीवरती PDF आहे मित्रांनो. हे पहिलं PDF होतं ते 42 पेजेसचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला शिपाई पदासाठी हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. याच्यामध्ये सर्व लातूर जिल्ह्याची महत्त्वाची सर्व काय माहिती दिली आहे बघा, डिटेलमध्ये माहिती दिली आहे टायपिंग फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारचं हे PDF आपण तयार केलेलं आहे स्पेशल लातूर जिल्ह्याच्या माहिती आधारावरती, ज्याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. अजून एक सेपरेट PDF आहे मित्रांनो. हे टोटल जर म्हटलं तर 22 पेजेसचं PDF आहे. हे देखील तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये अतिशय टायपिंग फॉर्मॅटमध्ये डिटेलमध्ये जिल्ह्याची माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे दोन्ही PDF जे आहेत मित्रांनो, तुम्हाला याच संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये फ्रीमध्ये मी उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला इथं भेटून जाणार आहे मित्रांनो. जॉईन होण्यासाठी संपूर्ण माहिती ऑलरेडी मी देऊन घेतलेली आहे. या नंबरवरती तुम्हाला 69चं पेमेंट करायचं मित्रांनो, ठीक आहे. 69चं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. तुम्हाला एक तर QRचं ऑप्शन आहे मित्रांनो, किंवा आपल्याला फोनपे, गुगल पेचं ऑप्शन आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील हाच नंबर असणार आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय कमी दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. त्या अनुषंगाने आपण या टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत. संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्यांचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जी बेल तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.